बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख यांच्या हत्येनं संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय। या प्रकरणानं फक्त एका माणसाचा जीव घेतला नाहीये, तर बीडमधील दहशतीचं साम्राज्य पुन्हा चर्चेत आलंय। हा विषय केवळ खंडणीचा नाहीये, तर राजकीय आणि सामाजिक गुन्हेगारीचा आहे। संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या झाली आणि त्यानंतर सर्वत्र संतापाची लाट उसळली। लोक रस्त्यावर उतरले, मोर्चे निघाले आणि एकच मागणी पुढे आली, आरोपींवर कठोर कारवाई झाली पाहिजे। परंतु या प्रकरणात एक नाव चर्चेत आलं, ते म्हणजे वाल्मिक कराड। वाल्मिक कराडची कथा कशी सुरू झाली? हा परळी तालुक्यातील पांगरी गावचा रहिवासी आहे। 10वी पर्यंत शिक्षण घेतलेल्या वाल्मिकनं आपला प्रवास अत्यंत साध्या परिस्थितीतून सुरू केला होता। सुरुवातीला VCR वर सिनेमे दाखवत उपजीविका केली, पण त्यानंतर त्यानं गोपीनाथ मुंडे यांच्या घरात काम मिळवलं। दूध आणण्यापासून किराणा खरेदीपर्यंत सगळी कामं करणाऱ्या वाल्मिकनं थोड्याच काळात गोपीनाथ मुंडे यांचा विश्वास संपादन केला। गोपीनाथ मुंडे यांच्या साहाय्यानं वाल्मिक कराडनं थर्मल प्लांटच्या कंत्राटापासून सुरुवात केली। एका छोट्या गटाच्या मदतीनं त्यानं परळीत आपलं साम्राज्य उभारलं। वैद्यनाथ कॉलेजच्या निवडणुकीत झालेल्या हाणामारीत कराडच्या पायात गोळी लागली आणि यामुळे मुंडेंचा त्याच्यावरचा विश्वास आणखी दृढ झाला। परंतु वाल्मिक कराडचा प्रभाव इतक्यावरच थांबला नाही। गोपीनाथ मुंडेंच्या पाठिंब्यानं तो परळीचाच नाही, तर बीड जिल्ह्याचा आका झाला। जिल्हाधिकारी किंवा पोलीस अधीक्षक कोण असावा हे ठरवण्याइतकी त्याची ताकद झाली। राजकारणातले वाद आणि संघर्ष यामुळे त्याची जवळीक धनंजय मुंडेंची वाढली आणि त्याच्या दहशतीचं साम्राज्य आणखी विस्तारलं। संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचं नाव पुढे आलंय। खंडणीसाठी देशमुखांची हत्या केल्याचा आरोप देखील होतोय। यामुळे संतोष देशमुख प्रकरण गुन्हेगारी व राजकीय विश्वात खळबळ माजवतंय। या प्रकरणी वाल्मिक कराडवर कठोर कारवाई करण्याची मागणी अनेक स्तरांतून होतीये। विरोधी पक्षांचे अनेक नेते देखील या मागणीला पाठिंबा देत आहेत। सामाजिक माध्यमांवरही मोठी चर्चा सुरू आहे। पंकजा मुंडेंनी वाल्मिक कराडला दसरा मेळाव्यात धनंजय मुंडेंचं पान हालत नाही तोपर्यंत असं म्हणत देखील मोठं स्थान दिलं होतं। त्यामुळे संतोष देशमुख प्रकरण केवळ एका खुनापलीकडे जातं, संपूर्ण गुन्हेगारी साखळी उघड करतंय। हे प्रकरण एका गोष्टीची शिकवण देतं, दहशत, गुन्हेगारी आणि राजकीय साठेबाजींच्या पायावर उभारलेलं साम्राज्य कितीही मजबूत वाटत असलं तरी त्याचा शेवट कायम दुःखदच असतो। आज बीडमधली परिस्थिती अफगाणिस्तानातील कंदाहार सारखी असल्याचा आरोप होतोय। पण हा प्रश्न केवळ बीडचाच नाहीये, तर संपूर्ण समाजाचा आहे। आता लोकांनी ठरवायचंय, दहशतीचं साम्राज्य संपवायचं की त्याचा भाग बनायचं। संतोष देशमुख प्रकरणाला न्याय मिळेल का? गुन्हेगारांना शिक्षा होईल का? आणि बीडमध्ये शांतता नांदेल का? या सर्व प्रश्नांची उत्तरं येणारा काळच देईल। तोपर्यंत आपण एक जबाबदार नागरिक म्हणून आपल्या समाजाला बदलण्याचा प्रयत्न करायला हवा। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आमच्या सिविक मिररच्या YouTube प्लॅटफॉर्मला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि माहिती आवडल्यास आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा।